सायमाई सकाळ भावांना, आजचा दिवस चौथा. आता आम्ही आडगाववरून वस्तीवरून निघाले. साईराम, आम्ही उठल्यात आज 5ला. आज सावका सुटले. आज खूप लेट आहे आणि आज थंडी पण खूप आहे. आज थंडी पण. आता आम्ही 6-6:30ला निघालो. बघू नाश्त्याच्या स्टॉपवर कितीला पोहोचतो. एवढी काही घाई नाही, सावकाश जायचंय. दुपारची वस्ती आता जवळ आहे. दुपारची वस्ती जवळ आहे. संध्याकाळी लवकर निघाला. संध्याकाळची वस्ती कसारा घाटाच्या खाली आहे, तर थोडासा उशीर होईल आम्हाला. तरी पण तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला आजचा दिवसाचा पण ब्लॉग बघायला भेटेल. कालचा 3रा दिवसाचा पण टाकला आहे. आजचा पण संध्याकाळी पडेल, तर तुम्हाला उद्याला बघायला भेटेल. बघू शकतात आमची वहिनी आणि दादा साहेब मागून येतात. बाबू साईराम भवन. काल बसलेला माझा मुलगा आता चालतोय. बघू शकतात तुम्ही. काल माझे स्टॉप एवढा लांब होता ना, म्हणून त्याला आम्ही चालवलं नाही. दुपारचा पण आणि संध्याकाळचा पण तो आता चालवायला घेतलाय. साईराम भवन आम्ही अजूनपर्यंत चालतंय. खूप वेळ झाला, 2 तास झाले चालतायत कंटिन्यू. अजून काय आमचा नाश्त्याचा स्टॉप येत नाही. निघाले तेव्हा आम्ही चाय पिलेला आणि मध्ये येऊन तिथे आम्ही स्टॉलवरती चाय पिला आणि मुलाला पॅटीस दिलेला खायला. अजूनपर्यंत चालतात ते. आम्हाला अजून नाश्त्याला भेटला. आम्ही 6:30 वाजल्यापासून निघालोय. वाट बघतो नाश्ता कधी येईल. अजून नाश्ता दूर पर्यंत दिसत नाही आम्हाला आणि पोटात कावळे ओढायला लागले. ह्याच्यावर चाललंय आमच्या ह्याच्यावर. आम्हाला वाटलं का जवळच असेल नाश्त्याचा स्टॉप, तर मग आम्ही तिथे नाश्ता नाही केला. नाही तर आम्ही चाय प्यायला बसले तिथे नाश्ता केला असता. मग अजून आम्हाला नाश्ता नाही. आम्ही केलं नाश्ता जवळ आहे, दिसत पण जवळ आहे. नाही. लांब पर्यंत आम्हाला साईराम नाश्ता दिसत नाहीये. बघू आता तेवढा लांब आहे नाश्ता. आता तर मी तर भाई नाश्त्याच्या याच्यावर नाही चालत आहे. मी फक्त दुपारचा स्टॉप बघतीये, कारण का आता मला ते हे नाही होत. बस चला पुढे भेटूया. साईराम. बघा दूर पर्यंत बघू शकता तुम्ही. दिसतोय का? आमचा स्टॉपच एवढा पुढे पर्यंत नाश्ता नाही तिथे. एवढी पब्लिक चालतीये. साईराम भावांना फायनली आमच्या नाश्त्याच्या स्टॉपवरती आम्ही पोचलेत. बघू शकता तुम्ही, हे आमचा नाश्त्याचा स्टॉप आहे.
दादा आलं. आज नाश्त्यामध्ये मेंदू आहेत, मेंदू वडे. का दिखते ना तिला पण घेता शिट्टी वाजली. साईराम भावांनो, आम्ही नाश्ता केला. नाश्त्याला आम्हाला मेंदू वडे होते. मेंदूवडे होते. मेंदू वडे नाश्त्याला भुक्याचे वडे. हा बुक्काचे वडे होते नाश्त्यामध्ये. आम्हाला ना ते पण किती कडक होते माहिती का? चावत पण नव्हते ते आम्हाला, एवढे कडक होते. बरं थोडं खाल्लं आम्ही. सांबार पण बेस्ट होतं, नाश्ता बेस्ट होता, फक्त आम्हाला चायच नाही भेटत. चाय अधूरा रह गया हमारा, नाश्ते में चाय अधूरा है. पूरा लगता नहीं है कि हमारा नाश्ता हुआ है, पर पेट पूजा हो गई. अच्छा लग रहा है. बघू आता दुपारची वस्ती. आता दुपारच्या वस्तीवरती काय जेवायला असते ते आता शक्यतो चांगलं असेल तर जेवायचं, नसेल तर मग तसं पण नाश्ता केलेलाच आहे. मग आम्ही तसेच झोपणार. तर काय तिथे काय खाणार, दुकानामधून घेणार आणि मग झोपणार. चला कंटिन्यू राहा. साईराम. भेटूया. काय काय घेतलं का आपण? हे बघा, चला बसू चला. हे बघा दिसा जरा चालू आहे. साईराम भावांना आमचा स्पॉट आलाय, बघू शकता तुम्ही. हे बघा दुपार झालेली आहे. दुपार साईराम भावांना गेल्या वर्षी इथेच आम्ही स्टे केलेला, इथेच आमची वस्ती होती. बघू शकता तुम्ही. हे बघा गेल्या वर्षी या झाडाला फणस नव्हते आणि या वर्षी बघा किती भरलाय, पूर्ण अख्खा भरलाय वरपर्यंत. ते दुपारचं येत हे बघा कमीच टाकतो. आमचे मॅडम लोक आज मस्ती चालू आहे ना. कॅन्सल विकेट पडले. चला साईराम भावांना आता तुम्हाला दुपारच्या जेवणाला काय आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा. चला नंतर भेटूया. नाही साईराम भावांना. साईराम भावांना बघू शकता 2:45 वाजले तर आम्ही निघालो. आता आमचा पुढचा प्रवास आहे कसारा घाटाची. घाटाच्या पायथ्याशी आमची वस्ती आहे. आता आम्हाला इथून कंपल्सरी कंटिन्यू 4 ते 5 तास आम्हाला चालायचं.
मॅपवरती दाखवलं आहे 17 किलोमीटर, पण जास्त आहे. दाखवतात कमी, पण चालण्यामध्ये जास्त होते. बघू शकतात. चला, आता पुढे जाऊन भेटूया. पण चालतं. अरे लिहिल्याची पुरी रे बाबा. अरे पुरी पुरी पैकी नवापूर पालखी आता पोहोचली स्टॉपवरती आणि चालल्यात चाय प्यायला बसलोय. बघू शकता तुम्ही. त्याला माहिती आहे मंगारी हाय लागले. आता काही 1.5 किलोमीटर आहे. आता आम्ही पण पोहोचू. सगळ्यात पहिला निघलेलो पालकाने सगळे पुढे गेलाय. आम्ही मागे मस्ती करत चाललोय. आम्ही एवढ्या पोहोचलेच तो वस्तीवर, पण आता आम्ही मस्ती करत चाललोय. त्या मजा येते. पाय पण थकत नाहीये जास्त. बेस्ट वाटतंय पण चालायला. आता सगळं दुपारपासून एवढं उन्हात चालत होतो ना, जाम बेकार अवस्था झाली. पण आता एनर्जी पण भेटली आम्हाला. चाय पण भेटला. चाय घेतला मी सकाळची तीनदा तीनदा चाय पिला. पिला. पण 2 वेळा चाय पिला तेवढा बेस्ट नाही वाटला. पण आता लास्ट चाय पिला ना, तो एक नंबर होता. चाय मस्त होता. भारी वाटत होता. आमच्या पालख्यामध्ये चाय एवढा चांगला नाही मिळत, पण हा स्टॉपवर आम्ही आज सगळ्यांना चॉकलेट वाटत आलो. बाकी काय नाही. पण आम्हाला बेस्ट वाटलं. अजून बघू आता आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो. निघलेलो आम्ही किती वाजता निघलो होता? 2:30 वाजता. आता आम्ही एवढ्या पोहोचलो असतो. आम्ही पण मुद्दामून टाइमपास केला. आता पुढे बघा किती वाजता पोहोचलो. पब्लिक तर खूप मागे आहे. कोणच पुढे नाहीये. अर्धे तर पुढे गेलेत, अर्धे मागे आहेत. खूप मागे आहेत. आता मस्ती बघत राहा तुम्ही आमची बस. आम्ही नाचणारच जाऊन बघा तुम्ही. आता तिथे नाचणार सैरा. ते तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कसे नाचतात, कसे एन्जॉय करतात. चला, साईरा. भेटूया. जेवायला बिवायला काय आहे आज जेवायला? साईराम बाबांना फायनली आता आम्ही पोचलो आमच्या कसाऱ्या घाटाच्या स्टॉप खाली. फायनली आम्ही पोचलो आता मुक्कामावरती आमच्या. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आमचं मुक्काम आहे. हे समोर पेट्रोल पंप आहे, बघू शकतात. फायनली आम्ही पोचलो. आम्ही असं बसत वगैरे आले ना, तेव्हा आम्हाला टाइम उशीर झाला. नाही आम्हाला उशीर नसं झाला. चला, आता तिथे काय प्रोग्राम चालू आहे तिथे जाऊन भेटूया. चला, साईराम. साई
संध्याकाळ झाली आता रात्र जेवलो आता जेवणामध्ये नूडल्स होते राईस होतं चिल्ली होती सूप होतं हा फोन लावलेला येते तर आजचा ब्लॉग इथेच उद्याला तुम्हाला दुसरा भेटेल बघायला आणि आजचा ब्लॉग उद्या पडेल तर तुम्ही बघू शकता मला भरभरून पिऊन द्या सकाळी भेटूया सकाळी आता देवीचं दर्शन वगैरे घेणार आणि मग तिथे पुढे जाऊन नाश्ता वगैरे करणार आणि पुढे जाणार चला तुम्ही पण झोपा आता सकाळी भेटूया सायंकाळी